थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात ताजा हिरवा मटार भरपूर प्रमाणात मिळतो। आज आपण हाच ताजा मटार वापरून खुसखुशीत अशी मटार कचोरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता कचोऱ्या छान टम्म फुगल्यात व खायलाही अगदी चविष्ट बनल्यात। आपण एक खास मसाला व वाटण करून ही कचोरी बनवणार आहोत। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। कचोरी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी स्वच्छ चाळलेला मैदा घेतला आहे। याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही इथे वापरू शकता। यानंतर यात आपल्याला चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आहे। यानंतर यात आपल्याला 1 चमचा ओवा हातांवर क्रश करून टाकायचा आहे, ज्यामुळे बाहेरच्या आवरणाला छान ओव्याची टेस्ट येते। यानंतर यात 2 ते 3 चमचे रोजच्या वापराचं तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। याऐवजी इथे तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता। मैद्याला पूर्णपणे हे तेल लागलं गेलं पाहिजे, या पद्धतीने छान असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे। तर इथे खास टिप म्हणजे यात तेल किंवा तूप आपल्याला आवर्जून वापरायचं आहे, ज्यामुळे कचोरी ही छान आपली खुसखुशीत होते। 1-2 ते 3 मिनिट छान चोळून घेत आपल्याला हे तेल पूर्ण मैद्याला कोट करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मैद्याला हे तेल पूर्ण आपण लावून घेतलेलं आहे। आता तेल पिठाला चोळल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला मूठ वळून बघायची आहे। तर मूठ वळून बघितल्यानंतर पिठाची मूठ ही वळली जाते, म्हणजे मैदा परफेक्ट असा मळण्यासाठी तयार आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालत हा मैदा आपल्याला मऊसर असा मळून घ्यायचा आहे। खूप घट्ट पीठ मळायचं नाहीये, थोडं थोडं करतच पाणी घालत पीठ हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही। एकदम पाणी वापरलं तर पीठ हे आपलं हलकसं पातळ होऊ शकतं। आता पीठ आपलं मळून झालंय, यावर थोडंसं तेल टाकून परत एकदा हलक्या हाताने आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता इथे आपला पिठाचा मऊसर असा गोळा तयार झालेला आहे। आता यावर आपल्याला ओला कपडा किंवा अशा प्रकारे झाकण ठेवून सुमारे अर्धा तास आपल्याला हे रेस्ट करून घ्यायचं आहे। आता मैदा आपला रेस्ट होतोय तोपर्यंत कचोरीसाठी एक मसाला आपल्याला तयार करायचा आहे। गॅसवर एका पॅनमध्ये पहिल्यांदा 1 चमचा जिरे टाकून घेतले। यानंतर यात 1 चमचा धने व नंतर यामध्ये 1 चमचा बडीशोप टाकली। आता यामध्ये आपल्याला 10 ते 15 काळे मिरे टाकायचे आहेत। आता हे सर्व आपल्याला पॅनमध्ये ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। खूप जास्त इथे हे आपल्याला भाजायचं नाही, जास्त भाजल्यास मसाला हा कडवट होऊ शकतो। हे सर्व भाजल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे व हे सर्व आपल्याला थंड करण्यासाठी काढून घ्यायचा आहे। आता हा मसाला थंड झालेला आहे। एका मिक्सर जारमध्ये टाकून याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवत जाडसर असं वाटण आपल्याला याचं तयार करून घ्यायचंय। याऐवजी हे तुम्ही कुटून घेतलं तरी चालेल। जाडसर असा कचोरीचा मसाला तयार आहे। यानंतर वाटणासाठी आपल्याला एका मिक्सर जारमध्ये 7 ते 8 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्या तुम्ही इथे कमी जास्त वापरू शकता। आता यात 3 ते 4 आल्याचे तुकडे व कोथिंबीर टाकली। हे सर्व आता मिक्सरमध्ये पाण्याचा वापर न करता आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर बघा वाटण इथं आपलं तयार झालेलं आहे। अशा प्रकारचं वाटण आपण कचोरीसाठी तयार करून घेतलंय। कचोरीचं सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये इथे 2 चमचे तेल घातलंय। यात आता 1 वाटी आपण ताजा हिरवा मटार टाकून घेतला। आता हा मटार तेलामध्ये 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवर चांगला परतून घ्यायचा आहे। मटारचा रंग बदलेपर्यंत मटार आपल्याला परतायचा आहे। थोडासा रंग बदलला की यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट वाफ काढायची। मटार ताजा असल्यामुळे 2 ते 3 मिनिटात छान शिजतो। आता मटार आपला शिजलेला आहे। यात आपल्याला बनवून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। यानंतर आपल्याला कचोरीसाठी बनवलेला 1-2 चमचे मसाला यात टाकून घ्यायचा आहे। आता चवीनुसार मीठ आपण टाकून घेतलंय। वाटण व मसाला टाकून हे मटार परत आपल्याला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आता आपल्याला पोटॅटो स्मॅशर इथे घ्यायचा आहे आणि स्मॅशरने हे मटार आपल्याला वाटण व मसाल्यांसोबत मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये स्मॅश करायचे। खूप जास्त बारीक स्मॅश न करता मटारचे 2 भाग होतील असं स्मॅश करायचंय। असा मटार कचोरीत खायला छान लागतो। सारण आता आपलं तयार आहे। थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय।
तर बघा सारण आपलं छान असं तयार झालंय। अर्धा तास झालाय। आवरणासाठी लागणारं पीठ आपलं चांगलं भिजलंय। परत एकदा पीठ आपण हलक्या हाताने मळून घ्यायचंय। बघा मऊसर पीठ आपलं भिजलं गेलंय। आता या पिठाचे आपल्याला कचोरी बनवण्यासाठी सोयीस्कर व्हावं यासाठी छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत। पिठाच्या गोळ्याला गोलसर आकार देऊन घ्यायचा आहे आणि सर्व पिठाचे इथे गोळे आपले तयार करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला लाटण्याच्या मदतीने खूप जास्त जाड नाही व खूप पातळही नाही अशी पिठाची पुरीच्या आकाराची पारी लाटून घ्यायची। यावर आता आपल्याला 1 चमचाभर ताज्या हिरव्या मटारचं बनवलेलं सारण टाकून घ्यायचंय। आपण मोदक किंवा मोमोज बनवताना जशी पारी करतो तसंच आपल्याला सर्व बाजूंनी बंद करत ही कचोरी तयार करून घ्यायची आहे। इथे कचोरी तुम्ही छोट्या मोठ्या कुठल्याही आकारात करू शकता। इथे मी छोट्या आकाराची कचोरी बनवली। कचोरी ही आपली सर्व बाजूंनी बंद करत अशा प्रकारे तयार झाली आहे। ती हलक्या हाताने आपल्याला थोडीशी दाबत तयार करून घ्यायची आहेत। अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या आपल्या इथे तयार झाल्यात। या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये 5 ते 6 कचोऱ्या एका वेळेस आपल्याला टाकायच्या आहेत। सुरुवातीला 1 मिनिटभर चमच्याने न हलवता या कचोऱ्या तेलात सेट करून घ्यायच्या। नंतर या तेलावर तरंगायला लागल्या की चमच्याने हलकेच पलटवून घ्यायच्यात। दोन्ही बाजूंनी ही कचोरी आपल्याला 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे। तर बघा इथे कचोऱ्या ह्या आपल्या छान अशा सोनेरी रंगावर तळल्या गेलेल्या आहेत। आता ह्या आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। इथे आपली खुसखुशीत अशी ताज्या हिरव्या मटारची कचोरी तयार झाली आहे। ही कचोरी एकदा करून बघा। लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच ही खूप आवडेल। अतिशय मस्त अशी ही कचोरी तयार झाली। सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत ही खायला अगदी छान लागते। कचोरीची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।